Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. न कळत न सावध असताना एखाद्या वर्षी घटना जरी घडली असेल, समजा घडेल बी भविष्यात, त्याच्यामध्ये लईच किरमी आला असेल तर ते आम्हाला खेटल. तर एवढी गोष्ट नक्की आहे की ते आयुष्यभर आठवण ठेवील एवढं नक्की त्याला आम्ही बघून घेऊ, याच्यात काही दुमत नाही. शांततेच्या मार्गाने आणि उद्धव साहेबांसोबत काही नाही, फक्त आम्ही सुरक्षा तुम्हाला भेटलेली आहे. बघा, Y+ सुरक्षा हे गव्हर्नमेंटने दिली हे खरं आहे, पण आज पसरत तुम्हाला माहिती असेल की मला जरी प्रोटोकॉल मध्ये मला पोलीसची गाडी भेटत असेल रोज, तरी मी एकाही दिवशी कधीही कुठेही वापरत नाही. फार जरी असलं तरी तिथे तेवढ्यापुरतं तेवढं गावातल्या गावात वापरतो. जिथं बाहेर गावी गेलो तिथं, त्याच्या पलीकडे मी कधी वापरत नाही. मला आजही त्याची काही आवश्यकता फार वाटत नाही, कारण आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला कधीही तयार असतो. न कळत न सावध असताना एखाद्या वर्षी घटना जरी घडली असेल, समजा घडेल बी भविष्यात, त्याच्यामध्ये लईच किरमी आला असेल तर ते आम्हाला खेटल. तर एवढी गोष्ट नक्की आहे की ते आयुष्यभर आठवण ठेवील एवढं नक्की त्याला आम्ही बघून घेऊ, याच्यात काही दुमत नाही. आता ते वरून सरदेसाई एक बोलला, थोडंसं पोरग नाही. हे फक्त तुम्ही कुठंतरी त्या उद्धव साहेबांचे पाहुणे म्हणून तुम्हाला किंमत आहे. भोवडीची नाही तर तुम्हाला रोडवर गोटे घालतात लोक चालेल, आणि तुम्ही आम्हाला मारायची भाषा करता तुम्ही. आणि माझं म्हणणं काय चाललं की तुम्हाला तर एवढी खून तर तुम्ही या ना पुढं.
फोन ज्याला कोणाला म्हणायचं आहे ना मला मारतो म्हणून वाटाणा तुम्हाला झोडतो म्हणून तुडवतो म्हणून तुम्ही या ना पुढं या बावड्या लोकांना कशाला पुढं करता म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते तुमच्या जर किरम्या असेल तर याच ना खेटा ना मी आहे तयार आहे कुठेही बोला जसं मी सांगायला तसाच बोलायला लागलो तुम्ही कधीही बोला कुठेही बोला येईन मी नक्की येईन आणि एकदाच होऊन जाऊ द्याच हो काहीच अडचणीच नाही बोलवा एकदाच होईल ना काय व्हायचे ते पण एकदा होऊनच जाऊ दे माझं चॅलेंज आहे तुम्हाला होऊन जाऊ दे मी सांगितलं ना माझ्या मुलांनी खूप चांगलं उत्तर दिलं त्याला कशी एवढी प्रलब्ध त्याच्या अंगात आली हे सुद्धा मला म्हणजे आश्चर्य आहे आणि मला त्याचा अभिमान सुद्धा आहे की त्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं तर मी त्याच्यावर काय बोलणार आहे मी फक्त एवढंच म्हणेन की त्या बाईच्या प्रश्नाला उत्तर देणे म्हणजे बुवावर गोटा मारून घेणे आणि तिला काय पाहिजे असं बोललं की तुमचा माईक जाते तिच्याकडं बस तिला ती माईकच पाहिजे दुसरं काय पाहिजे